ये ना इकडे ये. असं आली का हो बाई आली. मी आता ती वाटच पाहून राहिली होती. किती वाजता आली कामावरून? स्वस्त आली बापा कामावरून 6 वाजता आली. आली ना माई पोरगी पोरीला घेऊन आली मी. चल म्हटलं जरा अशी हातभार लावू लागाले. बरं झालं तिला घेऊन आली. म्हणजे राणीसोबत गोष्टी करायला बरं होते. दोघी मैत्रिणी गोष्टी करते, आपण दोघी स्वयंपाक करू. नाही म्हटलं का बा त्याच्या गोष्टी होते तेवढ्या उशिरात आपण स्वयंपाक करून टाकू. त्या करते काय गोष्टी सुन राहिली वा सुनने करू लागत का काही. घुसली आहे तिच्या खोलीत. ते खोलीतच राहत असते. माझी पोरगी आली का तिला जसं त्रास होते बिचारे. आपण खायले आरामशीर बोला लागते बाप्पा. तिच्या देखता जास्त जोरांशी बोलता नाही. असं ऐकू गेलं इकडे आली गेली पाणी प्यायले. ऐकू गेलं तर आपली जाऊ पिढ्याकडं नाही ना आपला स्वयंपाकात ठिकाणचं आहे का. कायची करते होते. माझी पोरगी आली का तुला तर माहितीच आहे तशी डोक्षारच बसते. आणि तशीच कोणती तुला हसताना बोलताना दिसते आमच्यासोबत. हो जशी आहे तशी आहे बिचारे. काय करतेस तशी ती हाय. अट्टेल असल्यावर काय हाय काहीच चालत नाही आपली. असं आहे ते. हो मग कणिक घे बरोबर भिजून घेतो मी. कणिक भिजून घेतो. मला कोपर गिपर दे. मला त्या घरातलं काही सुचत नाही बाई. माझ्या घरचं बोललं सुचते. तू दे बाप का काढून. मी नाही लावत कायले हात घेत. तू देत जा काढून. मी तसं करतो. हो तसंच कर. तू कणिक भिजून घे. मी बरोबर इकडे भजी काढतो. आणि इकडे जरासं फापडता येतो. गोड तर काही हेच करतो श्रीखंड. म्हटलं तू आंब्याचा रसच करशील बा. आता सीझन आहे तर हो केला असता पण बोर होते ना. माझी पोरगी म्हणे खो बोर होते म्हणे आई. तसंच तिले श्रीखंड आवडते म्हणून श्रीखंडचे डब्बे साणायला लावले. काय जास्तीत जास्त फंद्यात पडायला पुरते. हाय ना आपल्याविषयी पैसा काय नाही आपण मग हे करत बसायला पुरते. आणले मग श्रीखंडचे डायरेक्ट डब्बे. आता काय त्याच्यात दूध टाकलं म्हटलं काय बस विषय संपला. हो बाई आता रस काय रसच राहते तर भलं बोर होऊन गेलो. बरं झालं श्रीखंड करले तर बरं झालं. मी कणिक भिजून घेतो बरोबर पोळ्या करतो. मग काय होतं तेवढंच. आपल्याला अधिक काय करायला लागते. मग अधिक काय करायला लागते सांग बा. नाही तर मग त्या घरचं मला काम आहे. काय करायला लागते तू सांग बरोबर. बरं झालं आपण एका दमान आलो. भेटरी झाली. तू तर लग्नात तर काही याले भेटलंच नाही बिचारे. तुमचं तर लग्न भरकणच झालं. या कावानं बरं झालं होऊन गेलं एकदाचं मोकळं झालं. आणि त्या बाबाने कुठून केलं असतं एवढ्या पैशानं लग्न. बरं झालं करून टाकलं तो असंच करतो. वेळच तशी आली ती. वहिनी करी अशी तम पाहुण्याच्या अंगावर बाई चहा सांडवला. माझ्या सासूच्या अंगावर एखाद्या बहीण बाई हे केलं असतं म्हटलं किती. आणि केली नसती मी पोरगी तिची. पण माझ्या सासून मग समजून घेतलं म्हणून बरं झालं. माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी समजून घेतलं म्हणून. नाही तर माझ्या जिंदगीचा सारा सत्यानाश केला असता ना माझ्या वहिनीनं. पण बोलता येत नाही. मी बोलत नसतो बाई. कशीच बोलत नसतो. काय करायचं आहे बोलून. इथं आलं 4 दिवस नाही ना आपल्याला भांडणाचा काही विषय करायला पुरते का. मी बोलत नसतो तिच्यासोबत. फुकलीच तर आहे ते. हो ना तुझे लग्न तसंच झालं म्हणे. सांग मला आई सांगे आई असं झालं म्हणे. असा ताल केला म्हणे तिनं म्हणे. मग लय दिवस होती वाटते तिकडे गेली होती आईच्या घरी. मलाच काय बाई चांगलं वाटते का. आपल्यानं बा गेली आपल्यानं गेली काही नाही आपल्यासाठी आपल्या भावाचा संसार चांगला नाही झाला पाहिजे का असं वाटत नाही का आपल्याला. मग मला तिथे टेन्शनच लागलं. तर माझ्या दादाला किती वेळा म्हटलं मी घेऊन ये मग तो आणलं. कायले त्याचा संसार चांगला सुरू आहे ना. आपण कायले काळी घालत बसा. मी बोलत नसतो. आता आली आता आजच आली ना. आता पाय तुला माहिती आजच आली. पण मी गेली नाही तिकडे. मी माझ्या खोलीत माझ्या आईच्या खोलीत बसतो बस. लय अर्कट भेटली पण लय अर्कट आहे पण. आता काय करतो. जे भेटलं ते नशिबानं भेटलं आता. आणि घ्या लागते आता सांभाळून. असं आहे आपल्यासाठी का आपल्या दादाची जिंदगी बेकार करायची आहे का. आमचं असं म्हणणं पडते. माझी आई सप्पा बोलत नाही. आता मी ह्या खोलीच्या बाहेर निघत नाही जास्तीत जास्त. ते तिच्या रूममध्ये असते मी माझ्या रूममध्ये असते. मग संपर्कच काय येतो. संपर्क नाही आला तर भांडणच नाही होत. असं आहे ना. दादाची लेकरं नाही बोलत का मग त्यासोबत. लेकरही नाही येत का त्यापाशी. ते तर येतेच ते तर बोलतेस. आत्या करून आली तेव्हा आत्या करून आले. द्यायला लागले त्याला पैसे दिले म्या मागायला लागते विचारे. पहिले मागायला लागे ना चॉकलेट गिकलेटसाठी ना. ते तसेच करते. आपल्या भावाचे लेकरं होईना काही म्हटलं तरी आपलं मन दुखतेच ना. ते लेकरं आपल्या आत्या करते. आपण काय त्याला दूरचं करतो का. मी त्याचा लाड आपल्या खोलीत करतो असतो. लय लाड करतो. माय लय लाडायचे आहे माया. सासू बिसू चांगले आहे. सगळे तिकडले चांगले आहे काय. सगळे तिकडलं चांगलं आहे ना हे महत्वाचं आहे सांग. हो सगळेच चांगले आहे. नाही सासू आहे हो. चांगली आहे माझी सासू. जराशी आधी सासू आहे गरम सभा. पण माया द्यायचं काही एवढं होत नाही बाई. कायले सांगा आपणही चांगलं राहा लागते ना तेवढं. तेव्हा जमते. मी मग समजून घेत असतो. म्हातारा माणसाची चिडचिड करतच असते. असं करून मी समजून घेत असतो माझ्या आमच्या आजीले. चांगले आहे सगळेच चांगले आहे. तसं काहीच टेन्शन नाही आहे. घरात त्याला काही याचं त्याचं. इथं तरी आपल्याला किराणा नाही राहत याचं टेन्शन राहील. पण तिथं काहीच टेन्शन नाही आहे. थोडंसं असते सोना कोणाच्या इथं चालूच राहते. तेवढं असल्याशिवाय माल मसाला असल्याशिवाय घरात गमते काय. चालूच असते. त्याला घरात म्हणते ना जरा असं असते. भांडे लागतच असते का. मग तिथे ड्रेस घालतं काय. तिथे ड्रेस घालतं का मग तू. जीव माय मी नाही घालत गेलं तसं ड्रेस किस. माझी जाऊ घालते. माझ्या जाऊने लावली मी पद्धत. पण माईच्या माणसानं सांगितलं चिंटूजीनं का म्हणे नाही म्हणे आपल्या घरचे मोठे माणसं आहे म्हणे घालत नाही उजात जो म्हणे. मी काय घालतो मग मी तो बसून घालत नाही. आपल्या माणसाचा मान करून आपल्या हाती आहे ना. आपल्याचा माणूस नाही म्हणते ना नाही घाला. असं आहे काय. साऱ्याने घातलं तर आपण घातलंच पाहिजे म्हणून नाही म्हटलं नाही. मला म्हणे आईच्या घरी घाल लागन तो इथं नको घालू म्हणे. मग आपल्याला तसं करायच लागन ना. मी तशी वागतो बा. कायले माणसाचं वाया नाही गेलं पाहिजे ना. राणी तू टिकली पडली ना. त्या टिकलीने लावली काय. नाही विचार लावलीच नाही. आठवण नाही राहिली लावली नाही. आता काय इथं कसं राहिलं काही केलं तिथं घरी राहायच लागते पद्धतशीर. इथं काय आता आरामच करणं आहे.
त्याची पाठणपाठ बस दुखली. जराशी भिंतीचा टेका घेतो बाई मी. घेतलं बा. आईनं आता श्रीखंड केलं. मी काय म्हणतो, त्याचा माणूस घेणं बरोबर आहे काय? सगळं बरोबर आहे काय? चांगलं राहते बाई माईचं माणूस, पण पुढं कोण सांगितलं काय कसा राहीन कसा नाही. आता नवीन नवीनपणी कोणी चांगलं राहत असते. आता त्याही घरी नवीन नवीन असल्यावर तुलाही चांगलंच वाटन ना. असं आहे, आता पुढचं काही सांगता नाहीत बापा कोणाचं. हो तेच आहे बिचारे, तेच आहे. कसं आहे, आपण पुढचं नाही पाहू शकत ना. आता तर सांगतो बाई आपण जे आहे ते चांगलं असलं तर चांगलंच आहे. आता माय सासू चांगल्या राहते चांगलंच म्हणतो मी. आता काय चांगले असलं तर वाईट सांगणार आहे का बिचारे? जे आहे ते सांगा वाटतेच ना आपल्याला. आपण काही इतके आहे काय? आपण वाईट वाईट सांगून का घरच्याची का आपण हे करणार आहे का कंपना? चांगलं वागलं तर चांगलंच सांगा, चांगलं वागलं तर चांगलं सांगा. बापरे, राणी आली वाटते. हो दादा, आता आली ना मी. 5:30 वाजून गेले, त्याच्यानंतरच आली. तू कुठे गेलता रे दादा? बाई राणी, मी आता दुकानातून आलो. चाल म्हटलं आली असं बाई भेटून घ्या म्हणून आलो त्यासोबत बोलायला. तू कधी आली वा? मी 2-4 दिवस झाले आली ना. तुला का दिसलीच नाही का रे? तुला दिसलीच नाही का? बराच आहे. आता मी दिसतही नाही का तुले? नाही दादा, दिसतं लहानपणी सारखा करतो. वय वय करून तिला आवाज दिला. आता नाव घेणं तिचं नाव सरिता म्हणणं तिले. आता का ते लग्न झालं ना तिचं. आता लहानपण विसरलं जरा असं. तुला समजत नाही. आता आम्ही मित्र मैत्रिणी असं इथं बोलणार आहे का? आमचं हाय ते आहे पहिलीपासूनच. आता तिच्या नवऱ्या गिवऱ्या देखता म्हणा सरिता ताई घी. आम्ही जे आहे ते हाय बा आमचं. आम्ही मित्र मैत्रिणी आणि जसं आहे तसं बोलणार आहे. रे हो रे दादा, काही नाही मन काही नाही. आता आपण लहानपणापासून सोबत खेळलो गेलो. कसं काही एकदम येणार आहे? जसं बोलतो तसंच बोलणार आहे ना. अरे दादा, तिकडे आलाच नाही का माझ्या गावाकडे एखाद्या वेळेस? आला तो आला कोण नाही. मला ताई सांगे आलता म्हणे तिकडे, एक चक्कर झालता म्हणे तुम्ही माझ्या गावाकडे. पण माझ्या घरी नाही आला रे. बराच आहे त्या गावावरूनच तर गेला मायावाल्या. आलो असं त्या घरी. पण लय जण होतो आम्ही. काय त्या मग एवढ्या जणांचा कात अधिक नाश्ता करणं पाणी करणं नाही म्हणून मी आलो. मी एकटा असतं आलो असतं. कोणाला घेऊन येणार आहे का बिचारी? सरिता त्याच जगाचा माणूस जरी म्हणत असं आपण आपल्याला चांगलं म्हणत ना. आपण एकटा असलं येऊन जायचो. त्याच्यात कोण ताकद आहे? शेवटी गावातलेच लोक होईना. त्याही नाही पाहिलं असतं माझ्या घर. ते आले असते बिचारे, त्या निमित्तानं पाहिलं झालं असतं. कसा रे तू? असंच करशील काय? पुन्हा स्वयंपाक करून राहिल्या. तर मग म्हटलं कुठं आहे म्हटलं ह्या दोघी. तर म्हणे दोघी बसल्या आहे म्हणे खोलीत. म्हणून मी आलो. मग चला मग करा मग तुम्ही गोष्टी करा बा. तुम्ही दोघी लय दिवसाला भेटल्या मैत्रिणी, करा गोष्टी. हे मिक्सरचं भांडं इथंच ठेवू ना. हो ठेव झाले बाबा. शेवटी आपले काम झाले. जरा पुसपासही करून झालं. दोघी होतं म्हणून लवकर लवकर झालं. नाही तर काय झालं असतं लवकर लवकर. एकटी कोण होते का? म्हणून म्हटलं मी चीड करू लागले. त्या एकटीने किती वेळ केला असता हो माय? हां बरोबर आहे. एकटीले होत नाही विचारे. एकीमेकीला हात भर लावू लागला तर होऊन गेलं लवकर लवकर. काकू, आम्ही थोडंसं करू लागतो ना. करू दे ना आम्हाला. आमचं झालंय. नात आले का तुम्ही? हो माय माझ्या दोघी असला तुम्ही काय पाहुणे नाही ना आता दोघी जणी. बसा गोष्टी करा तुम्ही. आम्ही आहे काय करायला आता. बापरे, एवढं नको स्वयंपाक झाला का? म्हणजे तापड आहे बाबा तुम्ही. जसं आहे का आम्ही कामाला जाणाऱ्या बाया म्हणलं तापडच आहे ना. पाहते आम्ही समोरच घेतो ना. येईल म्हणून लोक कामाला देते. तापड आहे ना या म्हणून. आता जेवून घे ना. वाढून देतो ताट. मारा नाही का माय माझ्या. हो अशा करून राहिल्या तुम्ही. घेतो ना आम्ही जेवाले. वाढतो आम्ही. तुम्ही जेवा आता. दोघी जणी जेवायला बसा. आम्ही वाढतो. आम्ही वाढतो. सर्वाईले वाढतो. दादाही आहे. साराईले वाढून देतो आम्ही. माय माझ्या घरी करून आहे ना. आम्ही करतो ना बिचारे. आम्हाला घरी करणं आहे. आणि तुम्ही घरी दोघी जणी झोपल्याच असता जशा. माहीतच आहे रोज कामाला जाता आणि घरचे कामं करता. तुमचा का जीव नका बापा. आम्ही उलीचं काम केलं तर आम्ही काय झिजणार आहे काय? पुरी ऐकते का पुरी? शेवटी पुरी काम करतेस. किती काय म्हटलं त्याला तरी करतेच बिचारा त्या. हो ना तशाच आहे त्या. म्हणूनच म्हटलं आपण लवकर लवकर करून टाकू. कधी काय आपल्याला करून येतील म्हणून आपण दोघीने भरभर करून टाकलं मोकळं झालं.